मित्रांनो, युडायस प्लसमध्ये मुख्याध्यापकांची बदली झाली तर नवीन मुख्याध्यापकांची संपूर्ण माहिती भरावी लागते. जसं की मुख्याध्यापकाचं नाव, मुख्याध्यापकाचा ईमेल ID, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर, शाळेचा ईमेल ID. तर ही सर्व माहिती युडायस प्लसमध्ये कशी चेंज करायची, जुने मुख्याध्यापक बदली होऊन गेल्यावर व नवीन शिक्षकांनी चार्ज घेतल्यावर आपल्याला ही प्रक्रिया करावी लागते. तर यासाठी सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपमधील किंवा मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करा. ब्राउझरच्या सर्च बारमध्ये udayasplus.gov.in असे टाईप करून सर्च करा. सर्च केल्यावर बघा असे एक नवीन पेज येते. उजवीकडील वरच्या बाजूला या पेजवर बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेज येते. या पेजवर स्टेट निवडायचे, आपल्याला राज्य. स्टेट निवडल्यानंतर गो या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रोफाईल अँड फॅसिलिटी या टॅबवर ही माहिती बदलता येते मुख्याध्यापक यांची. तर त्यासाठी आपल्याला चालू वर्षाचं प्रोफाईल अँड फॅसिलिटी याच्या समोरील लॉग इनवर क्लिक करायचं आहे, म्हणजेच प्रोफाईल अँड फॅसिलिटी 2025-26. त्यानंतर बघा असे पेज येते. या पेजवर बघा मित्रांनो, इकडे डाव्या साईडला स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट एक सेक्शन आहे. यामध्ये बघा युडायस प्लस स्कूल मॅनेजमेंट यावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इनसाठी पेज येते मित्रांनो. युजर नेम आपल्या शाळेचा युडायस कोड असतो. त्यानंतर पासवर्ड टाका, नंतर कॅप्चा टाका. कॅप्चा टाकून झाल्यावर लॉग इन या बटनवर क्लिक करा. नंतर बघा अशा प्रकारचे पेज ओपन होते आपल्यासमोर. स्कूल डिटेल्स इथे बघा 4 टॅब आहेत. कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, लँग्वेज थॉक अँड हे स्क्रीन मोठी झाली मित्रांनो, थोडी छोटी करतो म्हणजे पूर्ण. लँग्वेज थॉक अँड मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन सिलेक्शन. त्याच्यानंतर लोकेशन डिटेल्स. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स यामध्ये माहिती बदलता येते मुख्याध्यापक यांची. तर माहिती बदलण्यासाठी बघा कॉन्टॅक्ट डिटेल्स या टॅबवरील व्ह्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे डाव्या साईडला डिस्क्रिप्शन आणि व्हॅल्यू इथे शाळेची पूर्ण माहिती येते. आणि इकडे बघा स्कूल कॉन्टॅक्ट अँड हेड ऑफ स्कूल डिटेल्स इथे मुख्याध्यापकाची माहिती येते. तर ही एडिट करण्यासाठी बघा इकडे उजव्या साईडला पिवळ्या रंगामध्ये एडिट बटन आहे, यावर क्लिक करा. त्यानंतर बघा इथे हेड ऑफ स्कूल इनचार्ज टाईप इथे ॲक्टिंग हेडमास्टर कधी निवडायचं, जर ग्रेडेड मुख्याध्यापक किंवा पदाचा मुख्याध्यापक नसेल तर ॲक्टिंग हेड टीचर असं निवडायचं. त्याच्यानंतर बघा हेड ऑफ स्कूल नेम म्हणजे इथे मुख्याध्यापकाचं नाव बदलू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा हेड ऑफ स्कूल मोबाईल इथे मुख्याध्यापकाचा नंबर टाकायचा किंवा मुख्याध्यापकाचा नंबर टाकायचा इथे. ओके. त्यानंतर हेड ऑफ स्कूल ईमेल इथे मुख्याध्यापक यांचा ईमेल ID टाकू शकता किंवा शाळेचा ईमेल ID सुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर बघा इज रिस्पॉन्डंट डिटेल्स सेम ॲज हेड ऑफ स्कूल. रिस्पॉन्डंट म्हणजे सुद्धा हेच असतो मित्रांनो, हेडमास्टर शाळेचा मुख्याध्यापक. तर इथे टिक मार्क करून घ्या. वरची माहिती खाली ऑटोमॅटिक येऊन जाते. ओके. रिस्पॉन्डंट टाईप म्हणजे हेड ऑफ स्कूल इनचार्ज, रिस्पॉन्डंट नेम, रिस्पॉन्डंट ईमेल ID, रिस्पॉन्डंट मोबाईल नंबर. त्याच्यानंतर खाली बघा मित्रांनो इज स्कूल मोबाईल सेम ॲज हेड्स ऑफ स्कूल मोबाईल. मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि शाळेचा एकच असेल तर इथे सेम करून घ्या. चेकबॉक्सवर क्लिक करा. इथे ऑटोमॅटिक वरचा मोबाईल नंबर येऊन जाईल. त्यानंतर इथे स्कूल ईमेल ID आहे. शाळेचा वेगळा ईमेल ID असेल तर तो टाका किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल ID सुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर बघा स्कूल फोन ऑब्लिक लँडलाईन शाळेचा लँडलाईन नंबर असेल तर इथे टाकू शकता. सर्व माहिती बदल करून झाली की अपडेट या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा वरती इकडे उजव्या कोपऱ्यात स्कूल कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं येऊन गेलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण युडायस प्लसमध्ये आपल्या मुख्याध्यापक यांची बदली झाली असेल व नवीन उपशिक्षक किंवा शिक्षकाकडे चार्ज झाला असेल मुख्याध्यापक पदाचा तर त्यांच्या माहितीमध्ये बदल करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास टेक गुरु शंकर या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.